एकदा प्रश्न निकाली निघाला की त्याला पुन्हा आपल्याला असं हे करता येत नाही. तो निर्णय उलथवायचा असेल तर पार्लमेंटलाच अधिकार आहे अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून हा जो वाद लागलेला आहे ओबीसी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी, हा जो वाद लागलेला आहे त्या वादाचं अंत करायचं असेल तर तो GR रद्द केला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण कसं देणार या संदर्भातली शासनाने इथल्या तज्ज्ञांची चर्चा केली पाहिजे, जेणेकरून मराठ्यांचं आरक्षण वेगळं आणि ओबीसीचं आरक्षण वेगळं असं त्या ठिकाणी होऊ शकतं. हा जो वाद आहे कोणी लावलेला? हा वाद इथला असणारा भारतीय जनता पक्षाने लावलेला आहे. ओबीसीचा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे, GR एकीकडे काढतात, एकीकडे शासन GR काढतात, एकीकडे ओबीसीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. पूर्णपणे आता ओबीसीने एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा सगळ्यात मोठा विरोधक ओबीसी राजकीय हा भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला कुठल्याही परिस्थितीत मतदान देऊन आपला राग व्यक्त करावा असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी करतो. तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेत तिसरी आघाडी निर्माण करणार, या जे काही मी पाहतोय स्थानिक स्वराज्य इलेक्शन मध्ये उलट्या सुलट्या आघाड्या चाललेल्या आहेत की कोकण ही जे एकमेकाला सुद्धा अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा स्थानिक ठिकाणी एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळे असताना इथे आघाड्या ह्या ज्या आहेत या नगरपालिकेच्या होतील अशी परिस्थिती आहे. इथे की मी सुद्धा गेल्या 4 महिन्यापासून ती भूमिका की जिल्हा स्तरावरती निर्णय आम्ही सोडला. आता आम्हाला पुन्हा तो त्या निर्णयामध्ये बदल करावा आणि तालुका स्तरावरती निर्णय घेण्याचा अधिकार हो ते दिलेच पाहिजे. त्याच्याशिवाय असणार